टॉप 18 नंतर बघूयात मराठा समाजाच्या ओबीसी आरक्षणासाठी सरकारनं जीआर काढल्यानंतर ओबीसींमध्ये नाराजी पसरली। आता हीच नाराजी दूर करण्यासाठी सरकारनं शनिवारी ओबीसी नेत्यांची बैठक बोलावली होती, पण या बैठकीत ओबीसी नेत्यांनी थेट जीआरच रद्द करण्याची मागणी केल्यानं कुठलाच तोडगा निघू शकला नाही। जरांगेंसाठी जीआर, ओबीसींचा एल्गार। सरकारनं बोलावलेल्या बैठकीतही गोंधळ। ओबीसींची मुख्यमंत्र्यांसमोर प्रश्नांची सरबत्ती। तो जीआर रद्द करण्याची आग्रही मागणी। मराठा समाजाच्या ओबीसी आरक्षणासाठी सरकारनं जीआर काढला। या जीआरद्वारे सरकारनं मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या मागण्या मान्य करत त्यांच्या उपोषणावर यशस्वी तोडगा काढला, पण तेव्हापासून ओबीसी नेत्यांमध्ये मात्र नाराजी पसरली आहे। ओबीसी संघटनाही आता सरकारच्या या निर्णयाविरोधात एकवटल्यात। वेगवेगळे गट मराठा समाजाच्या ओबीसी आरक्षणाला विरोध करताना दिसत आहेत। त्यामुळे सरकारनं ओबीसी नेत्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू केले। याचाच भाग म्हणून शनिवारी राज्य सरकारनं ओबीसी संघटनांसोबत चर्चा केली, पण या बैठकीत सगळ्याच ओबीसी नेत्यांनी मराठा समाजाच्या कुणबी प्रमाणपत्रांसाठी काढलेल्या जीआर विरोधात आक्रमक पवित्रा घेतल्याचं दिसून आलं। या बैठकीत छगन भुजबळ आक्रमक झाल्याचं दिसलं। विधी आणि न्याय विभागाची परवानगी न घेता सरकारनं जीआर काढल्याचा आरोप भुजबळांनी केला, तर कुणबी प्रमाणपत्राबद्दल सरकारनं श्वेतपत्रिका काढावी अशी भूमिका पंकजा मुंडेंनी घेतली। विजय वडेट्टीवार यांनी हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी नोंदी देणारा जीआरच रद्द करण्याची मागणी यावेळी केली, तर ओबीसी नेते प्रकाश शेंडगे आणि ॲडव्होकेट मंगेश ससाणे यांनीही शासन निर्णय रद्द करण्याची भूमिका घेतली। मराठा आरक्षणासंबंधी काढलेला जीआर रद्द करण्यात यावा अशी आग्रही मागणी या बैठकीत ओबीसी नेत्यांनी लावून धरली, पण सरकारनं मात्र ही मागणी फेटाळल्यानं शनिवारची बैठक फिसकटली। त्यामुळे सरकारकडून दिलासा मिळत नसल्यानं येत्या 10 ऑक्टोबरला ओबीसींच्या मोर्चावर शिक्कामोर्तब करण्यात आलं। सरकारनं मात्र ओबीसी बांधवांनी संयम ठेवावा, हा मोर्चा काढू नये अशी विनंती केली आहे। 10 तारखेचा मोर्चा जो ओबीसी संघटनांनी कॉल केला आहे तो मोर्चा मात्र परत घ्यावा। राज्याची पूर परिस्थितीचा विचार करून हा मोर्चा परत घ्यावा अशी विनंती माननीय मुख्यमंत्री महोदयांनी विजय वडेट्टीवार आणि सर्व शिष्टमंडळाला केली आहे। माझी विनंती आहे की तो 2 सप्टेंबरचा जीआर रद्द करा आणि 10 सप्टेंबरपर्यंत आम्हाला 10 ऑक्टोबरपर्यंत आमचा मोर्चा 10 ऑक्टोबरला होणार आहे आणि 10 ऑक्टोबरला तो निर्णय घेऊन तुमचा प्रतिनिधी घेऊन मोर्चात पाठवा, श्वेतपत्रिका काढून, आणि तो 2 सप्टेंबरचा जीआर रद्द करून मोर्चात पाठवा। मोर्चामध्ये आम्ही त्यांचं स्वागत करू, येणाऱ्या प्रतिनिधींचा, आणि सरकारने घेतलेला निर्णय त्याचंही स्वागत करू। ओबीसी नेत्यांच्या या आक्रमक पवित्र्यानंतर जरांगेंनीही पलटवार करायला सुरुवात केली। या जातीचा नेता मराठ्यांच्या पोरांच्या जातीच्या आणि आरक्षणाच्या विरोधात जाईल, तो अडथळा मराठ्यांनी दूर करत जायचा, कधीच विसरायचं नाही, सोडून द्यायचं नाही। कडवट आणि कट्टर मराठ्यांनी बनायचं हे ध्यानात ठेवा। जे मराठ्यांचे नेते मराठा आरक्षणाच्या विरोधात जाते त्याला संपवायचं। एकंदरीतच मनोज जरांगेंच्या उपोषणानंतर सरकारनं काढलेल्या जीआरनं ओबीसी समाजात नाराजी पसरली आहे। सरकारनं ओबीसी नेत्यांची नाराजी रोखण्यासाठी घेतलेली बैठकही फोल ठरल्यानं आता या नाराजीचे पडसाद 10 ऑक्टोबरच्या मोर्चात उमटतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई।